या 3 कारणांमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवद्गीतेला मानत नव्हते. त्यातलं पहिलं कारण म्हणजे भगवद्गीतेतला कर्मसिद्धांत. बाबासाहेबांचा याला पूर्णपणे विरोध होता, कारण गीतेत असं सांगितलेलं आहे की माणसाला या जन्मात जे काही सुख किंवा दुःख मिळतं ते त्याच्या मागच्या जन्मीच्या कर्माचं फळ असतं. पण बाबासाहेबांच्या मते हा सिद्धांत गरिबांना आणि शोषितांना गुलाम बनवून ठेवण्यासाठी वापरला गेला. जर एखाद्या माणसानं हे मान्य केलं की त्याची गरिबी किंवा त्याच्यावर होणारा अन्याय हा त्याच्या पूर्वजन्माच्या कर्मामुळे आहे, तर तो माणूस त्या अन्यायाविरुद्ध कधीच बंड करणार नाही आणि तो नशिबालाच दोष देऊन गप्प बसेल. दुसरं कारण म्हणजे गीतेत सांगितलेली चातुर्वर्ण व्यवस्था. म्हणजे काय, तर गीतेत असं सांगितलेलं आहे की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे 4 वर्ण ईश्वरानेच निर्माण केलेले आहेत. त्यालाही बाबासाहेबांनी तीव्र विरोध केला, कारण त्यांच्या मते जी व्यवस्था माणसाला जन्मावरून उच्च किंवा नीच ठरवते ती कधीही न्याय देऊ शकत नाही. आणि तिसरं कारण म्हणजे गीतेत श्रीकृष्णाने केलेलं हिंसेचं समर्थन. महाभारताच्या युद्धात जेव्हा अर्जुन आपल्याच नातेवाईकांविरुद्ध शस्त्र उचलायला घाबरला, तेव्हा श्रीकृष्णाने त्याला उपदेश दिला की आत्मा कधीच मरत नाही, फक्त शरीर मरतं, त्यामुळे तू युद्ध कर. बाबासाहेबांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यांच्या मते अशा प्रकारे आत्मा अमर आहे असं तत्वज्ञान सांगून युद्धाचं किंवा हिंसेचं समर्थन करणं खूप धोकादायक आहे. कारण आपण हे मान्य केलं की शरीर मेलं तरी काही फरक पडत नाही, कारण आत्मा जिवंत राहतो, तर मग कोणत्याही हत्येचं समर्थन केलं जाऊ शकतं आणि यामुळे गुन्हेगारीला अधिकच मोकळीक मिळू शकते.